आणि आता इकडे लक्ष्मीला दिलेला शब्द त्या ठिकाणी तो आठवलेला आहे. लक्ष्मीने शेषशाही नारायणाला सांगितलं की नारायणा, तुम्ही मला शब्द दिला होता की मी तुला दर्शन घडवेल. या बापाचं आठवतंय का? नारायणाने सांगितलं की हो ना ग, आठवतंय. मग आता करायचं काय? आणि मग त्या ठिकाणी शेषशाही नारायणाने एक कला करायला सुरुवात केली. लक्षात घ्या, एक कला करायला सुरुवात केली. त्या इंद्रप्रस्थामध्ये एक ब्राह्मण राहायचा, सांदीपाणी त्याचं नाव होतं. आणि त्या सांदीपाणी ब्राह्मणाच्या त्या पत्नीला दिवस गेले, मूल झालं की ते मूल गायब व्हायचं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चौथ्यांदाही असंच होणार होतं. आणि तितक्यात आता हा ब्राह्मण मोठ्याने आक्रोश करू लागला, मोठ्याने ओरडू लागला. तितक्यात त्या ठिकाणाहून अर्जुनाचा रथ धडधडत जात होता. आणि अर्जुनाने बघितलं की ब्रह्मवृंद मोठ्याने आकांत करतायत. आता अर्जुनाने तो रथ थांबवलाय, रथाच्या खाली उतरला आणि त्या ब्राह्मणाजवळ आला आणि ब्राह्मणाला विचारलं की ब्रह्मवृंद, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही दुःखी असण्याचं काय कारण? माझ्या राज्यामध्ये तुम्ही दुःखी का आहात? सांगा तुम्हाला कोणी काय केलं? त्यावेळेस ते म्हणतात, तेव्हा त्या ब्राह्मणाने आपली सगळी करुण कथा त्या ठिकाणी सांगितली. अर्जुनाने त्यांना सांगितलं, म्हटले काळजी करू नका, मी आहे, तुमच्या मुलाला काहीच होणार नाही. आता आणि जर तुमच्या मुलाला काही झालं तर मी अग्निकाष्ट घेईन. अभिमान, विद्येचा अभिमान. अर्जुनाने आता त्या ठिकाणी एक सुई जाईल, एक मुंगी जाईल इतकी सुद्धा जागा ठेवली नाही. आणि त्या संदीपाणी ऋषींच्या घराला तो पिंजरा तयार करण्यात आला आणि बाहेर गांडीव धनुष्य घेऊन बसला. नियतीच्या खेळानं पत्नीला दिवस गेले. 5वा महिना संपला, 6वा महिना संपला, 7वा महिना संपणार होता आणि गर्भच नाही सरला. आता ब्राह्मण मोठ्याने ओरडत बाहेर आला, अरे अगोदर मेलेल्या का होईना परंतु मुलाचं तोंड तर पाहायला मिळायचं, आता तर तेही नाही. आणि आता तो अर्जुनाला सांगतोय, अर्जुनाला शिव्या देतोय, जळो जळो तुझे गांडीव, जळो तुझे शस्त्र. अर्जुना, तुझे शस्त्र जळू दे, तुझं अस्त्र जळू दे, तुझं गांडीव धनुष्य जळू दे, काहीच उपयोग झाला नाही, काहीच उपयोग झाला नाही. अर्जुन तू म्हणला होता तैसे करी आता. अर्जुना, तू म्हटलास होतास ना की मी जर तुमच्या बाळाचं संरक्षण करू शकलो नाही तर मी अग्निकाष्ट घेईन. हे बघ आता. आता अर्जुन इकडे बघ, तिकडे बघ, सगळीकडे बघतोय. स्वर्गापर्यंत जाऊन आला, स्वर्गाचा सुद्धा विजा होता त्याच्याकडे त्यावेळेस, तिथपर्यंत जाऊन आला. आणि तिथं जाऊन आल्यानंतर कुठंच काही त्याचा तपास लागला नाही. आणि आता तो त्यांनी अग्निकाष्ट रचलं, सगळं सरण वगैरे रचलं. आणि त्यावेळेस आता तो आता अग्निकाष्ट घेणार, तितक्यात प्रभू परमात्म्याचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. अर्जुन काय करतोयस? घडलेला सगळा प्रकार अर्जुनाने सांगितला. अर्जुना, तू सगळीकडे बरोबर बघितलं की नाही? एक काम कर, आपण असं करू, आपण पुन्हा एकदा सगळीकडे जाऊ, नंतर अग्निकाष्ट तर तुला घ्यायचंच. आता श्रीकृष्ण भगवंताने अर्जुन निघाले, सगळीकडे गेले, तिन्ही लोकांमध्ये फिरले आणि शेवटी क्षीराब्दीकडे ते निघालेले आहेत. आणि क्षीराब्दीकडे जाताना अर्जुनाला आता काहीच दिसत नाही. श्रीकृष्ण प्रभू परमात्म्याने आपलं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि आता ते त्या ठिकाणी गेले तर शेषशाही नारायण त्या ठिकाणी त्या शयीवर पहुडलेले होते. जसं श्रीकृष्ण भगवंतांना बघितलं ते आपल्या आसनावर उठले आणि प्रभू परमात्म्याच्या जवळ आले. आणि प्रभू परमात्म्याच्या पायावर नतमस्तक झाले. आपल्या केसांनी ते श्री चरण झाडलेले आहेत. आणि भगवंताला सांगतात की देवा,
अपराध झाला, पण ही वेडी आहे ना ही लक्ष्मी, हिचा हट्ट होता, हिची इच्छा होती की तुमचं एकदा दर्शन व्हावं, आणि त्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. भगवंताने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. अवाक झालेली लक्ष्मी आता प्रभू परमात्म्याकडे पाहते आहे, हिची नजर स्थिर झालेली आहे. आणि आता भगवंताने ते सगळे मुलं वगैरे घेतले, अर्जुनाने त्यांना ते ताब्यात घेतलं आणि आता निघाले. तसे लक्ष्मीही त्यांच्या मागे निघाली. लक्ष्मीकडे बघितल्यानंतर भगवंत म्हणतात, तुम्ही थांबा, इथेच येऊ नका, हे योग्य नाही. ज्याच्या घरी जायची त्याची बायकोच पळून घेऊन जायची, चांगलं नाहीये. आता अर्जुन आणि भगवंत पुढे आले, आणि पुढे आल्यानंतर अर्जुनाने देवाला विचारलं, देवा 16,108 होत्या, राहिली असते बरी, पण म्हणतात चांगलं नाही, ते आपल्या सोबत नाही. आणि आता स्वर्गावरून खाली उतरत असताना भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, या पायरीवर पाय ठेवू नकोस. का देवा? अरे विचारू नकोस, जे सांगितलं ते कर. ती पायरी चुकवायला लावली, आणि आता खालच्या पायरीवर पाय ठेवल्यानंतर खाली आलेले, स्वर्गातून खाली आल्यानंतर आता अर्जुनाने भगवंताला विचारलं, देवा तुम्ही मला पायरीवर पाय का ठेवू दिला नाही? तेव्हा देव सांगतात, अर्जुना तुमचे पिताश्री महाराज पंडू यांनी किती यज्ञ केले? किती यज्ञ केले? 99 यज्ञ केले. एक यज्ञ अपूर्ण राहिला, आणि म्हणून त्यांना स्वर्गाची प्राप्ती न होता स्वर्गाच्या पायरीमध्ये घातलेलं आहे. त्याला जडत्वाचं दुःख म्हणतात. देवा काय करावं लागेल? अर्जुना राजसू यज्ञाची तयारी करा. आणि आता यज्ञाची तयारी करण्यात आली. 20 मिनिटं बाकी ना आपल्याला. यज्ञाची तयारी करण्यात आली. अनेक लोक, ऋषी मंडळी सगळे त्या ठिकाणी एकत्र झाले, आणि आता पूजेचा मान कोणाला द्यायचा म्हणून त्या ठिकाणी चर्चा रंगली. पांडवांनी सगळ्यांना गंध अक्षदा वगैरे सगळ्यांकडे नेले. त्यावेळेस महर्षी व्यासांकडे ती गंध अक्षदा गेली. महर्षी व्यास म्हणतात, त्या ठिकाणी ब्रह्मचर्याचा पुतळा असलेले प्रभू परमात्मा श्रीकृष्ण भगवंत आणि समोर शुकदेव आहे, त्यांची पूजा करा. शुकदेव म्हणतात की सगळ्या ब्रह्मचार्यांचा बाप या ठिकाणी बसलेला आहे, तुम्ही प्रभू परमात्मा भगवान गोपाल कृष्णांची पूजा करा. आणि त्या पूजेला सुरुवात होते. तसं त्या ठिकाणी शिशुपाळ येतो, आणि शिशुपाळ शिव्या द्यायला लागतो. अरे कोणाची पूजा करतायत? या काळ्याची? अरे लाज वाटली पाहिजे धर्मा तुला, ना जातीचा ना पातीचा. अरे धर्म तुला नाही समजलं, निदान इथे व्यासांना तर विचारायचं ना. नाही व्यासांनाच लक्षात आलं तर इथे पितामह भीष्म आहेत त्यांना विचारायचं ना. श्रीकृष्ण प्रभू परमात्मा बघतायत, आणि भगवंताला शिव्या देत असल्यानंतर इकडे दुर्योधनाला, मामा शकुनीला मनस्वी आनंद झालेला आहे. इकडे गिनती चालू आहे. अरे बघतोस काय? काहीच करू शकत नाही तो माझं. श्रीकृष्ण भगवंत हसतायत, आणि तसं याच्या शिव्या देणं चालू आहे. कोणी म्हणतं वसुदेव देवकीचं, तर कोणी म्हणतं नंद यशोदेचं. ज्याला धड आई बापाचं नाव माहिती नाही त्याची पूजा करणं म्हणजे योग्य आहे का? कितीतरी शिव्या आसडल्या. गिनती पूर्ण झाली. देव म्हणतात, शिशुपाळा बस, थांबा. अरे काय करशील रे काळ्या, गप्प बस, बस शिशुपाळा. आणि आता त्या ठिकाणी सुदर्शन चक्र त्या ठिकाणी आलेलं आहे. सुदर्शन चक्र जोरात त्या शिशुपाळाकडे धावतोय. तसा शिशुपाळ पुढे पळतोय, आणि त्या शिशुपाळाच्या गळ्याचा वेध त्या सुदर्शन चक्राने घेतला. गर 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 फिरत ते सुदर्शन चक्र त्या शिशुपाळाकडे जातं, आणि शिशुपाळाच्या धडापासून त्याच्या मानेला वेगळं करतं, त्याचं मस्तिष्क कापून टाकतं, आणि तितक्याच वेगाने प्रभू परमात्म्याकडे परत येतं.
सगळेजण घाबरले, सगळे घाबरले. भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय आणि श्रीकृष्ण भगवंतांच्या हाताला सुद्धा थोडीशी जखम झाली आहे. बाजूला उभ्या असलेल्या सुभद्रेकडे भगवंत बोट करतात. सुभद्रा फडकं बघते, इकडे तिकडे काही सापडते का? काहीच सापडलं नाही. आणि तोच बोट बाजूला उभ्या असलेल्या द्रौपदीकडे केला. द्रौपदीने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता भरजरी साडीचा पदर फाडला, प्रभू परमात्म्याच्या हाताला लावला आणि भगवंताने त्या ठिकाणी तिला आशीर्वचन दिलेलं आहे. देव काय म्हणतात? बघून तिचा तो भाव लौकिक, बघून तिचा तो भाव